विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. Again we will learn chapter number 15, triangles and their properties. And in this topic, students, we will learn the sum of the measures of three angle is always 180 degree. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मध्ये आपण काय शिकणार? तर ट्रायंगलची प्रॉपर्टी शिकणार. कोणती? की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम जी असते ही ऑलवेज 180 डिग्री असते. आणि सोबत the sum of the length of two sides is always greater than the length of the third side. ट्रायंगलच्या दोन साइडची बेरीज, ट्रायंगलच्या दोन साइडच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या साइडच्या लांबीच्या बेरजेपेक्षा जास्त असते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट लेटेस्ट रिवाइज याच्या आधी आपण काय शिकलो ते आपण शिकूया. पहिल्यांदा बघा, वी हॅव लर्न द पार्ट्स ऑफ द ट्रायंगल. हिअर द ट्रायंगल इज PQR. बघा, आपण ट्रायंगल PQR घेतला. वी हॅव टेकन 3 नॉन कोलिनियर पॉइंट. नाउ विल राईट द पार्ट्स ऑफ द ट्रायंगल. फर्स्ट, व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. सांगायचे व्हर्टायसेस कोणकोणते आहे? पॉइंट P, पॉइंट Q अँड पॉइंट R. देन साइड्स ऑफ द ट्रायंगल. याच्या साइड्स कोणत्या बघा? साइड PQ, देन साइड सांगा लोक साइड QR अँड थर्ड साइड इज PR. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नाउ अँगल्स ऑफ द ट्रायंगल. याचे अँगल कोणते सांगा? अँगल, व्हेरी गुड, अँगल P. पहिला जो अँगल P आहे, ठीक आहे. दुसरा अँगल कोणता आहे? व्हेरी गुड, अँगल Q. अँड द थर्ड अँगल इज, तिसरा अँगल कोणता असेल सांगा लवकर? अँगल R. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपण शिकलो. आणखी आपण काय शिकलो? वी हॅव लर्न द टाइप्स ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलचे प्रकार शिकलो आहे. बेस ऑन साइड्स अँड बेस ऑन अँगल. आठवा बरोबर. साइड सोडून कोणते 3 प्रकार पडतात? पहिला प्रकार कोणता आहे सांगा लवकर? व्हेरी गुड. फर्स्ट इज इक्विलॅटरल ट्रायंगल, देन आयसोसेलेस ट्रायंगल, व्हेरी गुड. अँड थर्ड इज स्केलन ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो, इक्विलॅटरल ट्रायंगल कोणाला म्हणायचं? इफ द लेंथ ऑफ द ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ. जर ट्रायंगलच्या तिन्ही साइडची लेंथ सारखी असेल तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल राहणार. इफ द लेंथ ऑफ टू साइड्स इज इक्वल, ट्रायंगलच्या दोन साइडची लेंथ सारखी असेल तर तो आयसोसेलेस ट्रायंगल राहणार. अँड इफ द लेंथ ऑफ टू साइड इज नॉट इक्वल, कोणत्याही दोन साइडची लेंथ सारखी नसेल तर हा स्केलन ट्रायंगल. लक्षात विद्यार्थी, स्केलन ट्रायंगल कोणाला म्हणायचं? जर ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइडची लेंथ सारखी नसेल. देन वी हॅव लर्न बेस ऑन अँगल. अँगलवरून पडणारे प्रकार आठवा कोणते शिकलो होतो आपण पहिल्यांदा? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. काय होतं ॲक्यूट अँगल ट्रायंगल? इफ ऑल द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर ॲक्यूट, तिन्ही अँगल हे 90 डिग्रीपेक्षा लहान असेल, देन ॲक्यूट अँगल ट्रायंगल. देन दुसरा काही शिकलो होतो आठवा? राईट अँगल ट्रायंगल. त्यात काय शिकलो होतो? इफ द वन अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 90 डिग्री, एक जरी अँगल 90 डिग्री असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि थर्ड काय शिकलो होतो सांगा आठवा? व्हेरी गुड, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. म्हणजे कोणाचे ट्रायंगल इज मोर दॅन 90 डिग्री. एक जरी अँगल ऑब्ट्यूस असेल, 90 पेक्षा मोठं असेल तर आपण शिकलो त्याला काय म्हणायचं? ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. द सम ऑफ द मेजर्स ऑफ 3 अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. तर आपण यावर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बघा, फर्स्ट प्रॉब्लेम, ऑब्झर्व द ट्रायंगल LJK अँड फाइंड मेजर अँगल K. एक ट्रायंगल LJK आपल्याला दिलाय पहा विद्यार्थी मित्रांनो. बघा, त्याचे मेजर्स दिलेले आहे. मेजर्स ऑफ L इज गिवन अँड मेजर ऑफ J इज गिवन. वी विल हॅव टू फाइंड द मेजर ऑफ K. आता आपल्याला माहित आहे काय दिलंय, दोन अँगलचे मेजर दिलेलं आहे. आपण ते लिहून घेऊ. आपण पहिल्यांदा जे दिलंय ते लिहून घ्यायचं. गिवन मेजर अँगल L इज 50 डिग्री. आणि काय दिलंय बघा? मेजर ऑफ अँगल J, इट इज ऑल्सो गिवन, दॅट इज 90 डिग्री. आता आपल्याला शोधायचं काय? मेजर अँगल K चा मेजर शोधायचं. पहिले काय करायचं? फर्स्ट डू द सम ऑफ दिस टू अँगल. दोन अँगलची पहिले सम करायची. कोणत्या दोन अँगलची? मेजर अँगल L प्लस मेजर अँगल J. चला या दोघांची सम करूया आपण. मेजर अँगल L प्लस मेजर अँगल J. सांगा बरं या दोघांची सम केल्यावर किती येणार? 50 प्लस 90, सांगा बटन काय येणार? इज इक्वल टू 140 डिग्री. आणि यू नो आपण काय शिकलो प्रॉपर्टी? बट द सम ऑफ द मेजर्स ऑफ 3 अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. तीन अँगलची मेजर सम, तीन अँगलच्या मेजरची सम 180 डिग्री येत असते. काय करायचं? ही जी दोन मेजर सम आहे ती 180 मधून मायनस केली, यू विल गेट द मेजर ऑफ अँगल K. चला आपण आता K चं मेजर शोधू. मेजर ऑफ अँगल K. बघा, मेजर ऑफ अँगल K काय, कसा काढायचा मेजर ऑफ अँगल K? K चं मेजर कसं काढायचं? हा जो 180 आहे मधून हा 140 मायनस करा. चला 180 मायनस 140 डिग्री. बघा बरं काय येतं आन्सर? दॅट इज 40 डिग्री. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या K चा मेजर किती आहे? 40 डिग्री. बघा आता 40 प्लस 50, 90 प्लस 90 180. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो,
नाउ विल सॉल्व द सेकंड प्रॉब्लेम. आता आपण पुन्हा एक सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सारखाच आपल्याला ट्रायंगल मधल्या दोन अँगलचं मेजर दिलं असेल. ऑब्झर्व द ट्रायंगल पी क्यू आर अँड फाइंड मेजर अँगल पी. आपल्या एक ट्रायंगल पी क्यू आर दिलाय बघा. इट इज अँड ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला एक ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल दिसतोय बघा. मेजर अँगल पी क्यू आर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा मेजर अँगल पी शोधायचा आहे. चला, व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम. गणितात काय दिलं ते लिहून टाकू आपण पहिल्यांदा. गिवन काय दिलंय. मेजर अँगल आर अँड मेजर अँगल क्यू. मेजर अँगल आर इज 30 डिग्री अँड मेजर अँगल क्यू इज 40 डिग्री. दोन अँगलचे मेजर दिलाय. फर्स्ट वी विल डू द सम ऑफ दिस टू अँगल. मेजर ऑफ टू अँगल. या दोन अँगलच्या मेजरची सम करूया पहिल्यांदा. चला, मेजर अँगल आर प्लस मेजर अँगल क्यू. सांगा 30 प्लस 40. 30 प्लस 40. दोघांची सम करूया. व्हॉट इज द सम ऑफ दिस द मेजर ऑफ दिस टू अँगल. इट इज 70 डिग्री. ठीक आहे. आपली प्रॉपर्टी काय म्हणतोय. प्रॉपर्टी काय शिकलो आपण. प्रॉपर्टी बट द सम ऑफ द मेजर्स ऑफ थ्री अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. तिन्ही अँगलच्या मेजर सम 180 डिग्री यायला पाहिजे. हा कितीचा असावा. फार सोपी आहे. या दोघांची जी सम आहे ती 180 मधून मायनस केली तर यू विल गेट द मेजर ऑफ अँगल पी. ह्या मेजर अँगल पी चा मेजर शोधूया. आता बघा कसं शोधायचं. मेजर अँगल पी फार सोपी आहे. कसं शोधायचं सांगा लवकर. हा, सबट्रॅक्ट 70 फ्रॉम 180. बघा 180 मायनस 70. 180 मायनस 70 सांगा लवकर. 110 डिग्री. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो अँगल पी आहे याचा मेजर किती आहे. 110 डिग्री आहे. 110 प्लस 30 140 प्लस 40 180. आलं बरोबर 180. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरीफाय सुद्धा करता आलं पाहिजे. नाउ स्टुडंट, वी विल सॉल्व द थर्ड प्रॉब्लेम. ऑब्झर्व द गिवन ट्रायंगल ईएफजी अँड फाइंड मेजर अँगल एफ. विद्यार्थी मित्रांनो बघा, हा एक ईएफजी दिलेला आहे. यामध्ये दोन अँगलचं मेजर दिलेला आहे आणि हा जो अँगल एफ आहे त्याचा मेजर शोधायला सांगितलेला आहे. अँड यू नो द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल द थ्री अँगल इज 180 डिग्री. तिन्ही अँगलची सम 180 डिग्री असते. ही प्रॉपर्टी वापरून आपण अँगल हा जो एफ आहे त्याचा मेजर शोधूया. तो व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम. विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये काय दिलंय बघा. दोन अँगलचा आपल्याला मेजर दिलेला आहे. ठीक आहे. कोणते दोन अँगल बघा. मेजर अँगल ई अँड मेजर अँगल जी. दोघांचा मेजर दिलेला आहे. पहिल्यांदा आपण या दोघांची सम करूया. व्हॉट इज द सम ऑफ दिस टू अँगल. सांगा लवकर. 42 प्लस 65 डिग्री. दोघांची सम केलं किती येणार पटकन सांगा. व्हॉट इज द सम ऑफ दिस टू अँगल. 42 डिग्री प्लस 65 डिग्री दॅट इज 107 डिग्री. अँड व्हॉट इज द प्रॉपर्टी. या तिन्ही अँगलच्या सम बद्दल काय प्रॉपर्टी आहे. बट द सम ऑफ द मेजर्स ऑफ द थ्री अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. तिन्ही अँगलची मेजरची सम 180 डिग्री येत असते. चला, ही प्रॉपर्टी वापरून आपण या मेजर अँगल एफ, हा जो अँगल एफ आहे त्याचा मेजर शोधूया. देअरफॉर मेजर अँगल एफ इज इक्वल टू कसं काढायचं. 180 मधून 107 डिग्री मायनस करायचं. सो 180 डिग्री मायनस 107 डिग्री. So what is the answer? That is 73 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, हा जो अँगल एफ आहे याचा मेजर आहे 73. आणि जर तुम्ही 73 प्लस 42 प्लस 65 केलं तर यू विल गेट 180 डिग्री. विद्यार्थी मित्र पहा, हिअर ऍक्टिव्हिटी वन ऍक्टिव्हिटी इज गिवन. काय ऍक्टिव्हिटी बघा. ऍक्टिव्हिटी 1, फाइंड द मेजर्स ऑफ द थर्ड अँगल ऑफ ए गिवन ट्रायंगल. बघा, या तिन्ही याच्यामध्ये दोन अँगलचा मेजर दिलाय आणि आपल्याला काय करायचं आहे. थर्ड अँगल जो आहे. सो इन दिस फिगर फाइंड मेजर अँगल सी. या बी मध्ये फाइंड मेजर अँगल पी. आणि या आपली जो हा जो सीट डायग्राम आहे त्या आपल्याला कोणाचा मेजर शोधायचा आहे. मेजर अँगल जी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या पद्धतीने आपण दोन प्रॉब्लेम केले त्याच पद्धतीने आपल्याला हे याचा मेजर शोधायचा.